Hello, dear students. Today we will see electrochemical series. In a previous video lecture, we have seen standard cell potential and equilibrium constant. We have seen derivation of that. E naught cell is equal to 0.059 upon n log to the base 10 Kc. बघितलं at 25 degree Celsius. ओके, at any temperature त्याचं पण डेरिवेशन आपण काढले का आणि त्याच्यावरचा एक न्यूमेरिकल बघितलं आहे. ठीक आहे, आज आपण बघूयात इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज काय आहे? इट इज अ सिरीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स in which that metals and non-metals are arranged with increasing order of standard reduction potential and decreasing order of standard oxidation potential. काय करतात? काही मेटल आणि नॉन मेटलचा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड आउट केला. कसं केला ते मी सांगतोय. मेटल आणि नॉन मेटलचा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड आउट केला. आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड आउट केल्यानंतर रिडक्शन पोटेन्शियल आणि ऑक्सिडेशन पोटेन्शियल दोन्हीची व्हॅल्यू सेम असते. बघितलं आपण मला, फक्त साइन अपोजिट असतं. जसं की झिंकचा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे प्लस 0.76 व्होल्ट आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आहे मायनस 0.76 व्होल्ट. तसं मग काय केलं आपण, काही मेटल आणि नॉन मेटलचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड आउट केला अँड दॅट मेटल्स अँड नॉन मेटल्स आर अरेंज्ड with increasing order of their standard reduction potential value and decreasing order of standard oxidation potential value, and that series is established and that series is called as electrochemical series. त्या सिरीजला काय म्हणतात? इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. आलं लक्षात? आता इलेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणजे काय? मग त्या इलेक्ट्रोडचा, इलेक्ट्रोड म्हणजे मेटल और नॉन मेटल, त्या इलेक्ट्रोडचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल कसा फाइंड आउट केला? That electrode dipped into the ions of that same ions of that electrode. काय केलं? That electrode dipped into the solution, aqueous solution of same ions. Suppose zinc electrode is there or copper, any. Suppose we take zinc electrode. Then that electrode dipped into the aqueous zinc sulfate solution. Aqueous zinc sulfate solution, and this electrode attached to स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड विच ॲक्ट्स एज अ रेफरन्स इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड काय आहे ते आपण बघूयात. तर दॅट मेटल रॉड डीप्ड इनटू द aqueous solution of the same ion and that rod attached to the reference electrode, standard hydrogen electrode, and we measure the इलेक्ट्रोड पोटेन्शियल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ दिस इलेक्ट्रोड. स्टँडर्ड कंडिशन असेल तर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल मेजर करू शकतो. ओके, अँड when we know the standard electrode potential of that metals are arranged with increasing order of SRP value. SRP standard reduction potential. Okay, आलं लक्षात? That metal rod dipped into the aqueous solution of its ions and that metal rod attached to the reference electrode SHE, standard hydrogen electrode, and measured the standard electrode potential of that electrode. अशा वेळेला प्रत्येक मेटलचा आणि नॉन मेटलचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल मेजर केला and that metals and non metals are arranged with increasing order of standard reduction potential value, and that is nothing but the electrochemical series. ते काय आहे? इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. ते कसं आहे ते आपण बघूया. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज काय आहे मी ते सांगतो. मेटल्स अँड नॉन मेटल्स आर अरेंज्ड विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ SRP व्हॅल्यू. कोणते मेटल्स कसे अरेंज केले ते बघूयात. त्याची ट्रिक्स पण आपण बघूयात. ट्रिक्स पण सांगतोय मी कसं लक्षात ठेवायचं. ट्रिक्स लक्षात आली तुम्हाला त्याच्यावरचा एकही क्वेश्चन सॉल्व्ह न होता राहणार नाही. सर्व क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ओके, ठीक आहे. अगोदर मी एलिमेंट्स लिहितोय बघा.
सॉरी see, this is your electrochemical series, and these metals and non-metals are arranged with increasing order of SRP value. See, lithium have a lowest SRP value, standard reduction potential म्हणतो मी आता. ऑक्सिडेशन पोटेन्शियल थोडंसं बाजूला ठेवा. IUPAC ने सांगितलं रिडक्शन पोटेन्शियल कन्सिडर करायला, म्हणून स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. lithium have lowest standard reduction potential value and fluorine have a highest standard reduction potential value. Okay, then lithium पोटॅशियमची SRP व्हॅल्यू याच्यापेक्षा जास्त असणार आहे, BA त्याच्यापेक्षा जास्त, आणि SRP व्हॅल्यू इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. SRP standard reduction potential value increases from top to bottom, but SOP value decreases from top to bottom. SOP व्हॅल्यू काय होत चालले, डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. SOP व्हॅल्यू लिथियमची सगळ्यात हायेस्ट आहे SOP, आणि फ्लोरीनची सगळ्यात लोएस्ट आहे. ओके, कळतं याच्यावर. हे इन्क्रीजिंग सांगितलं म्हणजे ते डिक्रीजिंग असणार. ठीक आहे, मग आता तुम्हाला असं हे लक्षात कसं ठेवायचं. ओके, ट्रिक सांगतोय. लिथियम, सपोज एक पार्टी चालू आहे, जेवण करतायत मित्र बसून, आणि त्याच्यामध्ये एक जण लिथियम आहे. तर लिथियम के बाबा सरदार, इथपर्यंत लक्षात. लिथियम के बाबा सरदार, काका नाना मांगे आलू पानी में. काका नाना मांगे आलू पानी में. आता आलू पाण्यात कोणी खात नाही, तो ट्रिक्स आहे लक्षात ठेवा. काका नाना मांगे आलू पानी में. ओके, मैंने जिंदा क्रो फ्राई कर दिया. मैंने जिंदा क्रो फ्राई कर दिया. ओके, सीडी पर्यंत. मैंने MN जिंदा ZN क्रो CR फ्राई FE कर दिया, सीडी. कोई नहीं सुने प्रभु हाइड्रोजन की. कोई नहीं सुने प्रभु हाइड्रोजन की. हाइड्रोजन पर्यंत लक्षात. आणि हायड्रोजनचा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल SRP और SOP 0. SRP प्लस 0 असेल तर SOP मायनस 0.00, म्हणजे 0 प्लस मायनस असलं तरी काय तेवढंच. म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आणि स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इज 0. हायड्रोजनची 0 असेल. हायड्रोजन पर्यंत लक्षात आलं. लिथियम के बाबा सरदार, काका नाना मांगे आलू पानी में, मैंने जिंदा क्रो फ्राई कर दिया, कोई नहीं सुने प्रभु हायड्रोजन की. जिंदा क्रो फ्राय केलेला हायड्रोजनला बरोबर चांगलं वाटलं नाही, म्हणून त्यांनी प्रभूला विनंती केली, पण कोई नहीं सुने प्रभू हायड्रोजन की. ओके, ठीक आहे. हे इथपर्यंत झालं. मग आता इथं हे हायड्रोजन पर्यंत आलं. आता हे खालून स्टार्ट करायचंय. ओके, वरतून नाही. फिर से आंटी ने, फिर F2 आंटी ने कल ऑक्सीजन को, फिर से आंटी ने कल ऑक्सीजन को पीटा बार बार. BR2 लिहू शकतो आपण तिथं. फिर से आंटी ने कल ऑक्सीजन को पीटा बार बार. ब्रोमीन BR2 मध्ये बार बार. मर्क्यूरी सिल्वर को भी इडियट कुत्ता कहा. मर्क्यूरी सिल्वर को भी इडियट कुत्ता कहा. H12. फिर से आंटी ने कल ऑक्सीजन को पीटा बार बार, बार बार BR किंवा BR2. मर्क्यूरी सिल्वर को इडियट कुत्ता कहा. ओके, येते लक्षात. हे खालतून वरी हायड्रोजन पर्यंत येतं. म्हणजे तुम्हाला पूर्ण सिरीज आता लिहिता येईल व्यवस्थित. बघा, ट्रिक्स आणखी एकदा सांगतोय. लिथियम के बाबा सरदार, काका नाना मांगे आलू पानी में, मैंने जिंदा क्रो फ्राई कर दिया, कोई नहीं सुने प्रभु हायड्रोजन की. हायड्रोजन पर्यंत. आता खालनं. ओके, हायड्रोजन पर्यंत खालून घ्यायचं पुन्हा. फिर से आंटी ने कल ऑक्सीजन को पीटा बार बार, मर्क्यूरी सिल्वर को इडियट कुत्ता कहा. ओके, आलं लक्षात. हे सिरीज आले लक्षात. हायड्रोजनचा SRP व्हॅल्यू 0 असतो, म्हणजे आता हे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू आहे, म्हणजे वरचे सगळे SRP व्हॅल्यू काय असतील, मायनस असतील. द एलिमेंट्स प्रेझेंट अबोव द हायड्रोजन ॲटम हॅव अ निगेटिव्ह SRP व्हॅल्यू. बरोबर, याची 0 इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. मग 0 असेल तर 0 मध्ये इन्क्रीज आहे, म्हणजे हे सगळे मायनस असतील. बरोबर. द एलिमेंट्स प्लेस अबोव द हायड्रोजन have a negative SRP value and elements placed
below the hydrogen atom have a positive standard reduction potential value. पॉझिटिव्ह स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू आणि ह्याची काय 0. आता इथे एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल सर लिथियम इलेक्ट्रोड ठीक आहे, मग तो त्याच्या आयनिक फॉर्म मध्ये जरी असेल Li+ तरी त्याचा SRP व्हॅल्यू तेवढाच राहतो, SOP व्हॅल्यू त्याच्या अपोजिट राहतो. ओके, मग लिथियम काय करेल, त्याचं जर सोल्युशन असेल तर Li+ टेक्स 1 इलेक्ट्रॉन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन ना, आपण रिडक्शन पोटेन्शियल बघतोय म्हणून याचं आयनिक इक्वेशन असं लिहू शकतो आपण Li+ गेन्स 1 इलेक्ट्रॉन. K कोणत्या फॉर्म मध्ये असतो, K+ टेक्स 1 इलेक्ट्रॉन. Ba काय असतो, Ba2+, 2+ असल्यामुळे 2 इलेक्ट्रॉन घेतो. Sr2+ टेक्स 2 इलेक्ट्रॉन. कॅल्शियम Ca2+ टेक्स 2 इलेक्ट्रॉन. सोडियम Na+ टेक्स 1 इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम Mg2+ टेक्स 2 इलेक्ट्रॉन. ओके, अल्युमिनियम Al3+ टेक्स 3 इलेक्ट्रॉन. ओके, इथं H2O टेक्स 2 इलेक्ट्रॉन. H2O टेक्स 2 इलेक्ट्रॉन फॉर्म 2OH-. ओके, then next Mn2+ takes 2 electron form Mn. See H2O 2H2O घेऊयात, 2H plus H2. ओके, त्यावेळेला पण हे H2 आहे, इथं हायड्रोजन नाही आहे लक्षात घ्या. H2O डायरेक्ट H2O चा वॉटरचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल त्यांनी हे केलं. ओके, हायड्रोजन नाही, याची रिॲक्शन OH- इथं फॉर्म होतो आणि प्लस H2 वगैरे. ओके, ठीक आहे. तर त्यावेळेला याची लगेच कन्फर्म करूया. झिंक टेक्स 2 इलेक्ट्रॉन. Zn2+ टेक्स 2 इलेक्ट्रॉन फॉर्म झिंक. क्रोमियम Cr3+ टेक्स 3 इलेक्ट्रॉन फॉर्म क्रोमियम. Fe2+ बघा, 3+ नाही इथं. Fe2+ टेक्स 2 इलेक्ट्रॉन फॉर्म Fe. कॅडमियम Cd2+ टेक्स 2 इलेक्ट्रॉन फॉर्म Cd. त्यांचं ते काय SRP व्हॅल्यू रिडक्शन पोटेन्शियल आहे. CO2+, पुन्हा Ni2+, Sn2+, Pb2+ आणि हायड्रोजन कुठल्या आयनिक फॉर्म मध्ये असतं 2H+ टेक्स 2 इलेक्ट्रॉन फॉर्म H2 गॅस. आणि याचा SRP व्हॅल्यू आणि SOP व्हॅल्यू, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आणि स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल किती याचं 0 आहे. फ्लोरीन F2 टेक्स 2 इलेक्ट्रॉन फॉर्म्स 2F-. Au3+ टेक्स 3 इलेक्ट्रॉन फॉर्म Au. पुन्हा Cl2 टेक्स 2 इलेक्ट्रॉन फॉर्म Cl, 2Cl-. O2 टेक्स 4 इलेक्ट्रॉन फॉर्म 2O2-. बरोबर आहे, 4 इलेक्ट्रॉन, 1 O, 2 इलेक्ट्रॉन घेईल 2 O. ओके, Pt2+ टेक्स 2 इलेक्ट्रॉन फॉर्म्स Pt. Br2+ टेक्स 2 इलेक्ट्रॉन फॉर्म 2Br-. त्यामुळे Hg2+ Ag2+ फक्त Hg2+ Ag+ I2 टेक्स 2 इलेक्ट्रॉन फॉर्म 2I-. Cu2+ फॉर्म मध्ये आहे, प्लस फॉर्म मध्ये नाही. ओके, प्लस फॉर्म मध्ये असेल तर त्याचा SRP व्हॅल्यू वेगळा असेल, पण Cu2+ फॉर्म मध्ये असेल तर इथे दिलं तितकाच टेक्स 2 इलेक्ट्रॉन फॉर्म Pb2+ मध्ये. ओके, यावेळेला त्याचं आयनिक फॉर्म आहे. आता बघा Fe2+ आणि Fe3+, या दोघांचा SRP व्हॅल्यू वेगवेगळा आहे. इथे Fe2+ घेतला आपण. बरेचसे आयन कसं 2 ते 3 आयनिक फॉर्म मध्ये असतात, तर इथं तेवढं एक लक्षात घ्या. ओके, तर यावेळेला सिरीज आहे विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू अँड डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल व्हॅल्यू. बघा H2चं 2H2+ 2 इलेक्ट्रॉन गिव्स 2OH-. ठीक आहे, मग या आयनिक फॉर्म मध्ये हे एलिमेंट असतील तरच त्यांची इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ SRP आहे. ओके, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. Cu2+ आहे तर Cu+ घेतला तर त्याचा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू चेंज होईल, मग तो तिथे बसणार नाही, दुसरं कुठेतरी. ओके, तर या आयनिक फॉर्म मध्ये असताना हे एलिमेंट्स, standard electrode potential of this element is measured and these elements arranged with increasing order of SRP value, standard reduction potential value, and that series is known as the electrochemical series. ला बोलतो आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज.
ठीक आहे, याच्या व्हॅल्यू घेऊ आणि या व्हॅल्यू लक्षात राहाव्यात याच्याशी पण काही देणं घेणं नाही. फक्त आयनिक फॉर्म तुम्हाला माहिती असावं म्हणून मी ते सांगितलंय. ओके, इथं प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रॉन गेन का केलंय, कारण आपण SRP व्हॅल्यूशी संबंधित बघणार आहोत. आता लिथियम इलेक्ट्रॉन डोनेट करतो, याला डोनेट 1 इलेक्ट्रॉन फॉर्म Li+, पण ठीक आहे, आपण स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल लिहित नाही शक्यतो, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं ते लिहिलोय. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रॉन गेन केलेलं लिहिलेलं आहे आयनिक फॉर्म. ओके, ठीक आहे. मग तुम्हाला यांच्या व्हॅल्यूज पण लक्षात ठेवायची गरज नाही, पण हे सिरियली एलिमेंट्स लक्षात राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरूनच क्वेश्चन असणार आहेत. ओके, तर यांच्या व्हॅल्यूज मी काही याच्या लिहितोय. बघा, या व्हॅल्यूज आहेत, मी प्रत्येकाच्या लिहिलेलं नाही, पण तुम्हाला समजावं. These elements are arranged with increasing order of standard reduction potential value. लिथियमचा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आहे -3.05 व्होल्ट, पोटॅशियमचा -2.925 व्होल्ट. ओके, मायनसची व्हॅल्यू कमी होत चालली आहे, म्हणजे त्याची ओरिजिनल व्हॅल्यू वाढत चालली. ठीक आहे, SRP व्हॅल्यू इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. आता ॲल्युमिनियम किती आहे, -1.66 व्होल्टमध्ये मी देतो इलेक्ट्रॉन. झिंक किती आहे, -0.76 व्होल्ट. फेरस -0.44 व्होल्ट. आता यांचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल सांगा म्हटलं तर तुम्ही काय कराल, साइन चेंज करा. झिंकचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल +0.76 व्होल्ट, फेरसचा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल +0.44 व्होल्ट. ओके, पण रिडक्शन पोटेन्शियल मायनस. निकेल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल -0.25 व्होल्ट. ओके, हायड्रोजन स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल 0 व्होल्ट. ओके, आता इकडे फ्लोरीन हॅव हायेस्ट स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दॅट इज +2.87 व्होल्ट. त्यानंतर गोल्डचा आहे हायेस्ट स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल 1.5 व्होल्ट. क्लोरीन 1.36 व्होल्ट. ओके, ठीक आहे, म्हणजे यावेळेला तुम्हाला समजलं की these elements are arranged with increasing order of SRP value and decreasing order of SOP value, decreasing order of standard oxidation potential value. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल व्हॅल्यू सगळ्यात जास्त लिथियमची आहे आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू सगळ्यात जास्त फ्लोरीनची आहे. ठीक आहे, मग याचे ऍप्लिकेशन्स काय बघूयात. द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ एलिमेंट्स प्लेस्ड अबोव द हायड्रोजन ॲटम have a negative SRP value and standard reduction potential of elements placed below the hydrogen have a positive standard reduction potential value. ठीक आहे, मग applications of electrochemical cells. मग याचे application काय आहे? We can find out which is a better oxidizing agent and which is a better reducing agent by using electrochemical series. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज यूज करून आपण काय करू शकतो, वी कॅन फाइंड विच इज अ बेटर रेड्युसिंग एजंट अँड विच इज अ बेटर ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, तर ते कसं, आता ऑक्सिडायझिंग एजंट आणि रेड्युसिंग एजंट म्हणजे काय हे मागच्या वर्षी तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन मध्ये झालंय, थोडंसं रिवाइज करतो. रेड्युसिंग एजंट म्हणजे द स्पेसिस विच कॉजेस रिडक्शन, म्हणजे जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो, म्हणजे दुसऱ्याला गेन ऑफ इलेक्ट्रॉन करायला लावतो, म्हणजे स्वतः तो काय करतो, लूज करतो. रेड्युसिंग एजंट काय करतो, इट सेल्फ लुजेस द इलेक्ट्रॉन. रेड्युसिंग एजंट काय करतो, इलेक्ट्रॉन लूज करतो, लुजेस इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. आणि ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे द स्पेसिस विच कॉजेस ऑक्सिडेशन, जो ऑक्सिडेशन घडवून आणतो दुसऱ्याचं, म्हणजे ऑक्सिडेशन घडवून आणतो म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करायला होतो तो, म्हणजे स्वतः तो काय करेल, गेन ऑफ इलेक्ट्रॉन करेल. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट गेन्स द इलेक्ट्रॉन अँड द स्पेसिस विच गेन्स इलेक्ट्रॉन रॅपिडली दॅट इज अ बेटर ऑक्सिडायझिंग एजंट. जो इलेक्ट्रॉन गेन करण्यात खूप चांगला आहे किंवा रॅपिडली इलेक्ट्रॉन गेन करतो दॅट इज अ बेटर ऑक्सिडायझिंग एजंट. अँड द स्पेसिस विच लुजेस इलेक्ट्रॉन इझिली दॅट इज अ बेटर रेड्युसिंग एजंट. तो काय असतो, बेटर रेड्युसिंग एजंट.
सगळ्यात लवकर इलेक्ट्रॉन कोण देऊन टाकतो? इथे याच्या हिशोबाने जर विचार केला तर लिथियम लुजेस इलेक्ट्रॉन इझिली, कारण त्याचा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे. मग याचा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे, म्हणजे तो इझिली इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, म्हणजे दिस इज अ बेटर रेड्युसिंग एजंट. लिथियम काय? बेटर रेड्युसिंग एजंट. अँड रेड्युसिंग एजंट प्रॉपर्टी डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. रेड्युसिंग एजंट प्रॉपर्टी डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. जर तुम्हाला 2-4 एलिमेंट दिले आणि विचारलं विच इज द बेस्ट रेड्युसिंग एजंट, लिथियम, कॅल्शियम, फ्लोरीन, टीन, कोणता सांगा? लिथियम इज अ बेटर रेड्युसिंग एजंट. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये जो वरती आहे दॅट इज अ बेटर रेड्युसिंग एजंट, कुठल्याही खालच्या कुठल्याही याच्यापेक्षा. अँड फ्लोरीन इज अ बेटर ऑक्सिडायझिंग एजंट. अँड ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. आता ऑक्सिडायझिंग विच इज अ बेटर ऑक्सिडायझिंग एजंट विचारलं, जो इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये खालच्या साईडला आहे दॅट इज अ बेटर ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, फ्लोरीन इज बेटर ऑक्सिडायझिंग एजंट दॅन गोल्ड. Gold is better oxidizing agent than oxygen and chlorine. Bromine is better oxidizing agent than lead. Lead is better oxidizing agent than magnesium. Magnesium is better oxidizing agent than lithium. Means reducing agent property decreases from top to bottom and oxidizing agent property increases from top to bottom. जे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये वरच्या साईडला आहेत दॅट आर बेटर रेड्युसिंग एजंट, आणि जे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये खालच्या साईडला आहेत दॅट आर बेटर ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग अँड रेड्युसिंग प्रॉपर्टी लक्षात आली. फक्त एकच लक्षात ठेवायचं, तुम्हाला सिरीज लक्षात आली, वरतून खाली रेड्युसिंग प्रॉपर्टी काय होत जाते? डिक्रीज होत जाते. ओके, आणि ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी इन्क्रीज होत जाते. मग तुम्हाला कळेल विच इज अ बेटर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणलं की विचार करायचं इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये खाली कोणता? दॅट इज बेटर ऑक्सिडायझिंग एजंट. मग हे सिरीज लिहून बघायचं विच इज लोअर मोस्ट बॉटम in the bottom part of the electrochemical series, that element is a better oxidizing agent. Okay, oxidizing and reducing property समजली. Then next property, metal displacement. The elements which are present top to the electrochemical series, that elements have a higher oxidation potential value and lower reduction potential value, and the elements which have a higher oxidation potential value donates electron easily and more reactive. Therefore elements present at the top in the electrochemical series replaces at the elements present at the bottom of the electrochemical series. जे वरती आहे ते खालच्याला रिप्लेस करतात, कारण lithium is more reactive than potassium. Potassium is more reactive than barium. Barium is more reactive than strontium. Strontium is more reactive than calcium. And calcium is more reactive than sodium, and etc. Yeah. The elements which present at the upper part of the electrochemical series are more reactive than the lower part. Therefore, the elements which present at the upper part replaces the lower part of the elements present at the lower part of the electrochemical series. For example, एक रिएक्शन आहे, सपोज झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट आहे, FeSO4 reacts with zinc forms the zinc sulfate, कारण झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन Fe पेक्षा झिंक मोर रिएक्टिव्ह आहे कारण तो वरती आहे. ओके, झिंक काय करेल? Fe ला रिप्लेस करेल आणि ZnSO4 फॉर्म करेल आणि Fe निघून जाईल. ओके, आणि जो मोर रिएक्टिव्ह असतो तो दुसऱ्या कंपाऊंड मध्ये लेस रिएक्टिव्ह कंपाऊंड मध्ये रिप्लेस करतो. ओके, त्यानंतर जर सपोज दुसरा कुठलाही असू अल्युमिनियम सल्फेट असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मॅग्नेशियम वापरलात, मॅग्नेशियम रिप्लेसेस द अल्युमिनियम. मॅग्नेशियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन अल्युमिनियम. ओके, तर आता रिएक्टिव्हिटी लक्षात आलं, मेटल रिएक्टिव्हिटी सिरीज पण बोलतात त्याला. मेटल रिएक्टिव्हिटी लक्षात आलं, जे वरती आहेत दॅट आर मोर रिएक्टिव्ह दॅन द एलिमेंट्स प्रेझेंट ॲट द लोअर पार्ट ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. ओके, ठीक आहे, हे मेटल्सच्या बाबतीत. देन नेक्स्ट पार्ट रिएक्टिव्हिटी लक्षात आलं तुम्हाला.
which acts as anode and which acts as a cathode. See, elements from this series. Suppose एखादी सेल दिला तुम्हाला, याच्यामधले कोणतेही दोन एलिमेंट उचलले, एकाचा एनोड बनवला, एकाचा कॅथोड काही असेल, आणि सेल बनवला, तर तुम्हाला त्याच्यात एनोड कोणता ऍक्ट होईल आणि कॅथोड कोणता ऍक्ट होईल हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. सपोज सेल इज मेड फ्रॉम निकेल अँड aluminum. Cell is made from nickel and aluminum. Then tell me which acts as anode and which acts as cathode. एनोड काय होतं, एनोड वरती ऑक्सिडेशन होतं, ज्याचा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल चांगला आहे तो एनोड म्हणून ऍक्ट होईल, आणि ज्याचा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू जास्त आहे तो कॅथोड म्हणून ऍक्ट होईल, कारण कॅथोड वरती होतं रिडक्शन. Therefore aluminum have a higher standard oxidation potential value than nickel. Therefore aluminum acts as anode and nickel acts as cathode. सेल रिप्रेझेंटेशन मध्ये तर ते तुम्हाला कळून येईलच, पण रिप्रेझेंट न करता जर सांगितलं सेल इज प्रिपेअर्ड फ्रॉम सेल इज मेड फ्रॉम aluminum and nickel, then which acts as anode and which acts as cathode? Aluminum is anode and nickel is cathode. त्यावेळेला we can identify which acts as cathode and which acts as anode by using electrochemical series. Suppose तुम्हाला सांगितलं cell is made up of from lead and copper. Then lead acts as anode and copper acts as cathode. The element which have higher oxidation potential acts as anode, and the elements which have higher reduction potential acts as cathode. मग रिडक्शन पोटेन्शियल कुणाचा जास्त असणार आहे, जे खालच्या साईडला आहेत किंवा वरतून खाली येत असताना एसआरपी व्हॅल्यू वाढत जाते, म्हणून स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल खालच्या साईडचा जास्त आहे. म्हणून जो एलिमेंट इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये खालच्या साईडला आहे तो कॅथोड म्हणून ऍक्ट होईल, आणि जो वरती आहे तो एनोड म्हणून ऍक्ट होईल. वी कॅन आयडेंटिफाय which element acts as anode and which element acts as cathode by using electrochemical series. आता जर विचारलं तुम्हाला cell is made from Fe and Au, then which acts as anode and which acts as cathode? Fe acts as anode and Au acts as cathode. Okay, then त्याच्यानंतर आहे ओके, कुठल्याही दोन एलिमेंट पासून जर सेल मेड तयार केला तर तुम्हाला कॅथोड आणि एनोड फाइंड आउट करता येतो. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट काय डिस्प्लेसमेंट पण लक्षात आलं तुम्हाला. पुन्हा थर्मल स्टॅबिलिटी ऑफ ऑक्साइड्स. आता ऑक्साइड लिथियम ऑक्साइड Li2O, पोटॅशियम ऑक्साइड K2O एक्सेट्रा BaO. ओके, हे झाले ऑक्साइड. मग त्यांची थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे thermal stability of oxides of these elements decreases from top to bottom. आता थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय, लिथियम ऑक्साइड Li2O, K2O, पोटॅशियम ऑक्साइड यांना जरी हीट केलं तरी ते त्यांचे ऑक्साइड लवकर सेपरेट होत नाहीत. थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे हीट केल्यानंतर जास्त वेळ स्टेबल राहतात. थर्मल स्टॅबिलिटी ऑफ ऑक्साइड्स ऑफ द एलिमेंट्स decreases from top to bottom. ओके, वरचे ऑक्साइड जास्त वेळ स्टेबल राहतात आणि खालचे ऑक्साइड जसं जसं आपण खालती जाऊ ऑक्साइड्स कमी वेळ स्टेबल राहतात. ओके, थर्मल स्टॅबिलिटी ऑफ ऑक्साइड्स दीज एलिमेंट्स डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. पुन्हा नेक्स्ट पॉइंट कोणता आहे, प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस. सपोज two ions get attracted towards cathode. आपण बघितलं इलेक्ट्रोलायसिस. Suppose Na plus and H plus which have more reduction potential value get deposited at the cathode. कुणाचं हे होणार आहे, हायड्रोजन H plus आयन आणि Na plus आयन दोन कॅथोड कडे अट्रॅक्ट झाले. कॅथोड वरती निगेटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रोलायसिस मध्ये, कॅथोड कडे अट्रॅक्ट झाले. which get deposited, H plus आयन get deposited. why? H plus आयन have more SRP value. बघा, कॅथोड वरती मोर एसआरपी लागते, एनोड वरती एसओपी. एनोडचं थोडंसं बाजूला ठेवा. बट विच आयन गेट डिपॉझिटेड ॲट द कॅथोड, H plus आयन, अँड फॉर्म द हायड्रोजन प्रोडक्ट. ओके, सपोज
two ions get attracted towards cathode, Ni2 plus and Pt2 plus. Pt म्हणण्यापेक्षा Pt neutral असेल तर Ag plus. Ni2 plus and Ag plus, these ions get attracted towards cathode. Ag plus have a more SRP value, therefore silver deposited at the cathode and Ni remain into the solution. Okay, we can identify product of the electrolysis by using electrochemical series. Anode वरती पण ओळखता येतं. The element which have more SOP value get oxidized at the anode. आता SOP व्हॅल्यू कुणाची जास्त आहे, वरच्या वाल्याची जास्त आहे, म्हणून anode वरती त्याचं तो काय होईल, ऑक्सिडाइज होईल. ओके, ठीक आहे. we can identify product of electrolysis by using electrochemical series. ओके, यावे ना याचे ऍप्लिकेशन आहेत. ओके, ठीक आहे. तर तुम्हाला जास्तीत जास्त वेळा क्वेश्चन विच इज बेटर ऑक्सिडायझिंग एजंट, विच इज बेटर रेड्युसिंग एजंट विचारला जातो. किंवा सेल एक तयार झाली म्हणून सांगतात एक दोन एलिमेंट्स घेऊन, विच ॲक्ट्स ॲज एनोड अँड विच ॲक्ट्स ॲज कॅथोड. म्हणजे रिप्रेझेंटेशन देत नाही. तुम्ही म्हणाल सर सेल रिप्रेझेंटेशन असेल तर लेफ्टचा एनोड असतो, राईटचा कॅथोड. ठीक आहे, सेल रिप्रेझेंटेशन दिलं असेल तर ना, किंवा सेल रिॲक्शन सांगितली असेल, दिली असेल तर. समजा ती दिली नाही, तुम्हाला सरळ सरळ सांगितलं सेल इज मेड अप फ्रॉम निकेल अँड गोल्ड, देन आयडेंटिफाय विच ॲक्ट्स ॲज कॅथोड अँड विच ॲक्ट्स ॲज एनोड. मग कसं सांगणार? ज्याची मोर एसआरपी व्हॅल्यू आहे दॅट ॲक्ट्स ॲज कॅथोड, ज्याची कमी आहे दॅट ॲक्ट्स ॲज एनोड. ओके, म्हणजे इथं निकेल एनोड आणि गोल्ड कॅथोड म्हणून. ओके, मग यावेळेला क्वेश्चन्स असतील, इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. खूप डिस्क्रिप्टिव्ह आपण हे लेक्चर घेतलं, प्रत्येक गोष्ट लक्षात येण्यासाठी. सिरीज लक्षात असू द्या, टॉप टू बॉटम लिहिता येऊ द्या, तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ SRP आहे हे. काही काही बुकमध्ये हे वरती लिहिले, हे खाली लिहिले. ओके, कसंही लक्षात ठेवलं तर तेच होतं. काही काही बुकमध्ये कमी एलिमेंट आहेत, एवढे सारे नाही आहेत. ओके, पण हे पूर्ण लक्षात ठेवा तुम्ही एलिमेंट्स. त्यांचे आयनिक फॉर्म कुठल्या आयनिकमध्ये आहेत ते पण मी सांगितलं. ओके, आपल्या या याच्यानुसारच लक्षात ठेवा. हे वरती गेले आणि हे खाली, मग प्रत्येक बुकनुसार कन्फ्यूज नका हो. ओके, जे आपण इथं लिहिलं त्याच्यानुसार करा, एकदम व्यवस्थित तुम्हाला याच्यावरती प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह होईल. ओके, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज पूर्ण तुम्हाला शिकवलं. आज इतका पार्ट पुरेसा आहे, बाकीचा पार्ट आपण नंतर बघू. ओके.